संजय ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. आरशासमोर उभा राहून तो टाय नीट बांधत होता. घरात सकाळची शांतता होती, पण त्या शांततेतही दोघांच्या मनात थोडीशी काळजी दडलेली होती. टाय सरळ करत तो हलक्या आवाजात म्हणाला, अंजली, तुझ्या लक्षात आहे ना, उद्या आई बाबा येणार आहेत. आठवणीने त्यांना स्टेशनवर आणायला ड्रायव्हरला पाठव. स्वयंपाकघरात नाश्ता तयार करत असलेली अंजली बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा होती. ती म्हणाली, हो, माझ्या लक्षात आहे सगळं. तुम्ही काही काळजी करू नका. आणि हो, ते येण्याआधीच त्यांची खोली मी स्वच्छ करून ठेवली आहे. संजयने समाधानाने तिच्याकडे पाहिले, पण तरीही तो म्हणाला, छान, पण नाश्त्यासाठी त्यांच्या आवडीचे काहीतरी छान बनवून ठेव. आईला घरचं खाणं खूप आवडतं. अंजली हलकंसं हसली. तेही करून ठेवलंय. चिवडा, पोहे आणि लाडू बनवले आहेत. आई बाबा आले की त्यांना आवडेल. हे ऐकून संजयच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. तो बॅगमध्ये कागदपत्र ठेवत म्हणाला, आईबाबांची औषधं मागवलीस ना? हो, तीही मागवली आहेत. अंजलीने लगेच उत्तर दिलं. तुम्ही तुमचं सगळं सामान व्यवस्थित घेतलं ना? काही विसरलात तर नाही ना? संजय थोडा हसत म्हणाला, नाही ग, काहीही विसरलो नाही. अंजलीने लगेच त्याला आठवण करून दिली. आणि हो, मोबाईलचं चार्जर विसरू नका बरं. दरवेळी विसरता आणि मग नवीन चार्जर घ्यावा लागतो. घरात तर अगदी दुकानच झाले चार्जरचं. संजय मोठ्याने हसला. हो ग, यावेळी काही विसरलो नाही. सगळं व्यवस्थित घेतलंय. क्षणभर शांतता पसरली. मग अंजलीचा चेहरा अचानक थोडा गंभीर झाला. ती हळू आवाजात म्हणाली, संजय, लवकर या बरं. तुमच्याशिवाय मला करमत नाही. खूप आठवण येईल तुमची. तिच्या आवाजातली काळजी संजयला स्पष्ट जाणवत होती. तो तिच्याजवळ आला आणि तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाला, मलाही तुझ्याशिवाय राहायला आवडत नाही अंजली. पण काय करू? मी बॉसला किती वेळा सांगितलं की माझी बायको प्रेग्नंट आहे. मला ट्रेनिंगला पाठवू नका, पण कंपनीच्या नियमांपुढे कोणाचं काही चालत नाही. अंजली शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. संजय पुढे म्हणाला, तू काळजी करू नकोस. उद्या आई बाबा येत आहेत ना, ते तुझी खूप काळजी घेतील. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, त्यांचं मन कोणत्याही कारणाने दुखावलं जाऊ नये आणि त्यांना कसलाही त्रास होऊ नये, ही जबाबदारी आता तुझ्यावर आहे. हे ऐकताच अंजलीच्या चेहऱ्यावर थोडासा राग आणि दुखावलेपणा उमटला. ती लगेच म्हणाली, म्हणजे काय? मी त्यांच्याशी वाईट वागत असते का? हे त्यांचेच घर आहे. त्यांना यायला मी कधी नाही म्हटलं का? संजय म्हणाला, आजकालच्या मुलींची हीच अडचण आहे. काही सांगितले की लगेच वाद घालायला सुरुवात करतात. वाद? मी माझे मत मांडले तर त्याला वाद म्हणतात का? प्रत्येक माणसाला आपलं मत मांडण्याचा हक्क असतो. पण मी काही बोलले तर तो प्रॉब्लेम कसा? अंजू, मला जास्त बोलायचं नाही. फक्त एवढंच सांगायचं आहे, जोपर्यंत माझे आई बाबा इथे राहतील तो त्यांना काय हवं नको ते पाहायचे, त्यांची काळजी घ्यायची, कसलीच कसर बाकी ठेवायची नाही. अंजली म्हणाली, संजय, मला एक गोष्ट स्पष्ट सांग. ते माझी काळजी घ्यायला येत आहेत की मला त्यांची काळजी घ्यायची आहे? मला स्पष्ट उत्तर हवं आहे. तुम्ही दोघेही एकमेकांची काळजी घ्या. मगच माझे ट्रेनिंगमध्ये लक्ष लागेल. तुम्हाला खरंच वाटतं का हे शक्य आहे? मला ऑफिस बघावं लागेल, आपल्या मुलाचं, शिवमचं पाहावं लागेल आणि त्यात तुमचे आईवडील. खरं सांगू, मला असं मनापासून वाटतं की त्यांना इकडे बोलवण्याची काही गरज नव्हती. संजय चिडून म्हणाला, मग तू स्पष्ट असं का बोलत नाहीस की तुझ्या आईवडिलांऐवजी माझ्या आईवडिलांना बोलवा? अरे, तू कोणता विषय कुठे घेऊन चाललायस? तुझे आईवडील स्वतःहून एक ग्लास पाणीही घेत नाहीत. त्यांचं सगळं मलाच करावं लागेल आणि तेही अशा अवस्थेत. अंजू, पूर्वीच्या काळात बायका 5-5 मुलांना जन्म द्यायच्या आणि आजच्या मुली एक मूल झालं की जणू काही फार मोठा पराक्रम केल्यासारखं वागतात. मग संजय, तू एक काम कर, स्वतः एकदा प्रेग्नंट होऊन बघ. रात्रभर उलट्या, काही खाल्लेलं न पचणं, पोटभर जेवायचंही नाही आणि त्याचबरोबर दिवसभर ऑफिसचंही काम करायचं. कमीत कमी तुझ्याकडून तरी मला अशी अपेक्षा नव्हती. तू ज्या पद्धतीने बोलत आहेस ते फार दुखावणार आहे. अगं, तू तर नाराज झालीस. नाही, मी नाराज नाही झाले, पण खरंच तुला माझी थोडी जरी काळजी असती तरी तू कंपनीत सांगितलं असतं, माझी बायको 8 महिन्यांची प्रेग्नंट आहे. मी तिला एकटीला घरी ठेवून ट्रेनिंगसाठी जाऊ शकणार नाही. या कंपनीवाल्यांना कोणाचे ऐकायचे नसतेच, हे मला ठाऊक आहे. पण माझ्या कंपनीत तरी कर्मचाऱ्यांचे बोलणे ऐकून घेतलं जातं. अंजू, तुला नक्की काय म्हणायचं आहे? मी खोटं बोलतोय का? मला माहिती नाही संजय, पण माझ्या मनात खूप भीती आहे. काही वाईट घडलं तर? काही होणार नाही. माझे आईबाबा आहेत ना, ते काही राक्षस नाहीत जे तुला खातील. मी असं केव्हा म्हणाले?
पण नेहमी तुझे आईबाबा आले की कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून घरात वाद होतातच आणि तू माझ्याजवळ नसला तरी मला त्यांच्याकडून कोणत्याही आधाराची अपेक्षाच नाही. संजय म्हणाला, हो, कारण तुझ्याजवळ कमला आहे ना, तुझी काळजी घ्यायला. अरे म्हणूनच तर म्हणते, कमला आहे तर मग तुझे आईबाबा का हवे तिथे? हे बघ अंजली, मला फ्लाईटसाठी उशीर होतोय, मी निघतो. आणि हो, आठवणीने उद्या ड्रायव्हरला पाठव. ठीक आहे. संजय बाय करून निघून गेला. अंजली हॉलमध्ये सोफ्यावर बसली आणि विचारात हरवून गेली. मनात म्हणाली, हा तोच संजय आहे का, जो लग्नाआधी माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता? आज त्याला माझी काळजीसुद्धा वाटत नाही. 8वा महिना चालू आहे, पण त्याला कंपनीच्या ट्रेनिंगला जाणं अधिक महत्त्वाचं वाटतं. खरं तर मला वाटतं संजयने अजिबात जाऊ नये. प्रत्येक प्रेग्नंट स्त्रीला असंच वाटतं की तिचा नवरा गरोदरपणात तिच्यासोबत असावा. पण आता मी काय करू? संजयला तर माझी अजिबात काळजी वाटत नाही. तसे तर आईबाबांनी कित्येकदा सांगितलं होतं, अंजली, हा मुलगा तुझ्या योग्यतेचा नाही. पण अंजली त्याच्या प्रेमात होती. आईवडिलांच्या विरोधात जाऊन तिने संजयशी लग्न केलं. आजही तिचे आईबाबा हेच विचारतात, अंजली, संजयमध्ये असं काय पाहिलंस गं तू? कॉलेजमध्ये टॉपर असलेली अंजू प्रत्येक गोष्टीत पुढे होती. अंजली विचारात गुंतली होती. तितक्यात तिथे कमला आली आणि म्हणाली, ताई, तुमच्यासाठी नाश्ता आणू का? खूप उशीर झाला. काहीच खाल्लं नाही तुम्ही. आणि ताई, तुम्ही आज ऑफिसला जाणार नाही का? नाही, आज मी हाफ डे घेतला आहे. उद्या आईबाबा येणार आहेत, त्यांची सगळी तयारी करायची आहे. कमला म्हणाली, ताई, त्यांची काळजी तुम्ही का करत आहात? मी सगळं पाहून घेईन. मी सगळी तयारी केली आहे. तुम्ही आरामात ऑफिसला जा. पण त्याआधी नाश्ता करा. खास तुमच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे. अंजलीने कमलाकडे पाहिले आणि म्हणाली, कमला, मी अनेकदा विचार करते, जर तू नसतीस तर माझं काय झालं असतं? तू माझी किती काळजी घेतेस. रात्री माझ्या डोक्याला तेल लावून मालिश करतेस, पायांना गरम पाण्याचा शेक देतेस, माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतेस. खरंच तू मला लहान बहिणीसारखी जपतेस. कमला म्हणाली, ताई, तुम्हीही माझ्यासाठी किती काही करता. तुमच्यामुळेच तर माझ्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. मी आजारी पडले की तुम्ही औषधोपचार करता. आतापर्यंत कधीही माझ्या पगारातून एक पैसाही कमी केला नाही. नेहमी मला घरातल्या सदस्यासारखं वागवलं. मला माझे पहिले कामाचे ठिकाण अजून आठवते. तिथं मला फक्त मोलकरीण समजत होते. अंजली म्हणाली, कमला, बरं, आता आपण दोघी एकत्रच नाश्ता करूया. त्यानंतर दोघींनी मिळून नाश्ता केला आणि मग अंजली ऑफिसला निघून गेली. ती दिवसभर खूप व्यस्त असायची. संध्याकाळी जेव्हा घरी परत आली तेव्हा आल्याबरोबर कमलाने अंजलीला गरमागरम जेवण वाढलं. जेवणानंतर तिच्या डोक्याला तेल लावून मालिश केली आणि पायांना गरम पाण्याचा शेक दिला. त्यानंतर अंजली शांतपणे झोपायला गेली. सकाळी उठताच म्हणाली, कमला, आज माझी एक अर्जंट मीटिंग आहे. मला ऑफिसला लवकर निघावं लागेल. तू सगळं सांभाळून घेशील ना? हो ताई, काळजी करू नका. तुमच्या सासू सासऱ्यांना पहिल्यांदाच पाहत नाहीये मी. दरवेळी सांभाळते तशीच आजही सांभाळेन. मी त्यांच्या जेवणासाठी मटार पनीर, जिरा राईस, चपात्या आणि गाजराचा हलवा बनवलाय. अंजलीने सगळी तयारी पाहून घेतली आणि निश्चिंत होऊन ऑफिसला निघून गेली. संजयचा सतत फोन येत होता, पण ती मीटिंगमध्ये बिझी होती. बाहेर येताच तिने त्याला फोन केला. संजय, काय झालं? पुन्हा पुन्हा का फोन करत होतास? काही विशेष होतं का? संजय म्हणाला, अंजली, तू आईबाबांना घेण्यासाठी ड्रायव्हरला पाठवलं का, हे विचारायचं होतं. अंजली म्हणाली, तुम्ही स्वतःही ड्रायव्हरला फोन करू शकला असतात ना. तो तर 1 तासापूर्वीच निघून गेला. ठीक आहे, बाय. एवढं म्हणत संजयने फोन ठेवून दिला. त्याने एकदाही विचारलं नाही की अंजू, तुझी तब्येत कशी आहे? अंजली हॅलो हॅलो करत राहिली. तिला आज संजयचा खूप राग आला. ती मनात म्हणाली, माझ्या तब्येतीची चौकशी केली नाही, पण त्याने एकदा तरी आपल्या मुलाबद्दल चौकशी करायला हवी होती. ती गप्प राहून पुन्हा मीटिंगमध्ये सहभागी झाली. त्यानंतर संध्याकाळी ऑफिसवरून घरी आली. तिचे सासू सासरे हॉलमध्ये TV पाहत बसले होते. अंजलीने दोघांनाही वाकून नमस्कार केला आणि त्यानंतर कमलाला चहा बनवायला सांगितलं. सासूबाई म्हणाल्या, आम्हाला चहा नको. आज 3 वेळा चहा घेतलाय. आता गरमागरम सूप हवं आहे. अंजूने टेबलवर नजर टाकली. बदाम काजूची प्लेट समोर होती. दोघंही खात होते. ठीक आहे, तोपर्यंत मी कपडे बदलून येते, असे म्हणून ती शांतपणे खोलीत निघून गेली. कपडे बदलून बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं, सासू सासरे सूप पीत होते. दोघांपैकी कोणाला इतकंही विचारावंसं वाटलं नाही की तुझी तब्येत कशी आहे. पण अंजलीने मात्र पुढाकार घेतला आणि विचारलं, आई बाबा, तुमची तब्येत कशी आहे? प्रवास कसा झाला तुमचा? आमच्या तब्येतीला काय व्हायचंय? आणि प्रवास तर आरामातच झाला. सेकंड AC ने आलो आम्ही, सासऱ्यांनी थोडक्या शब्दात उत्तर दिलं. ड्रायव्हर वेळेवर आला ना?
माझी एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मी येऊ शकले नाही. सासूबाई लगेच म्हणाल्या, पण आमचा मुलगा एवढ्या लांब असतानाही आमची किती काळजी घेत होता. 2-3 वेळा फोन करून त्याने ड्रायव्हरला स्टेशनवर वेळेवर पाठवून दिलं. या सगळ्या कौतुकाच्या तमाशाने अंजली अधिकच अस्वस्थ झाली. तिला घुसमटल्यासारखं वाटू लागलं, म्हणून ती तिथून निघून गेली. अंजलीने कमलाला विचारलं, रात्रीच्या जेवणासाठी काय करतेस ग? कमला म्हणाली, तुमच्या सासऱ्यांना कुर्मा भाजी पाहिजे आहे. रात्री एवढं मसालेदार तेलकट जेवण खाऊन रात्रभर पोट दुखत म्हणून ओरडत राहतील. अंजू म्हणाली, पण त्यांना कोण सांगणार? कमला, तू सांगू शकतेस की त्यांना नाही म्हणून? अगं एकदा प्रयत्न तरी करून बघ ना. ताई, गेल्या वेळी तुम्ही बोलून पाहिलं, लक्षात आहे ना तेव्हा काय झालं? हो हो, बरं झालं लक्षात आणून दिलं. जाऊ देत, मला त्या दोघांना काही बोलायचं नाही आणि काही बोलले तर मीच वाईट ठरते. खरं तर मी त्यांच्या भल्यासाठी सांगते, पण त्यांचा गैरसमज होतो. कमला म्हणाली, जेव्हापासून आले आहेत तेव्हापासून फक्त खात आहेत. आल्या आल्या काजू कतली आणि पाणी, मग ज्यूस, त्यानंतर मटर पनीर, जिरा राईस, चपाती, गाजर हलवा. साहेबांनी आधीच मेन्यू सांगितला होता. दुपारी फळं, काजू बदाम, चिवडा आणि सूप. आणि आता रात्री पुन्हा कुर्मापुरी. दोघं एका जागी बसून असतात, थोडीही हालचाल करत नाहीत. जेवण केल्यावर दोघांनी थोडंसं फिरायला हवं होतं. कमला, काहीही बोलू नकोस, नाहीतर घरात वादळ उठेल. कमला म्हणाली, बरं ताई, त्यांचं जाऊ द्या, तुम्ही काय खाणार? मी साधंच आणि हलकं जेवण घेईन. तुमचे सासरे विचारत होते, हा पालापाचोळा किती दिवस खायला घालणार आहेस? नॉनव्हेज केव्हा बनवणार? मग तू काय बोललीस? मी काय बोलणार? म्हणाले, जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा बनवेन. मग ते म्हणाले, ठीक आहे, उद्या बिर्याणी बनव. ठीक आहे कमला, जे काही बनवायचं आहे ते दिवसा बनवून खायला घालून संपवून टाक. कारण मला सध्या नॉनव्हेज पाहूनच उलटी येते. जेवणाच्या वेळेस सासू सासरे जेवायला बसले. कमलाने अंजलीला आवाज दिला, ताई तुम्ही पण जेवायला बसा. सासू सासऱ्यांचं जेवण संपत आलं होतं. अंजली जेवायला बसली. तिच्या ताटात फक्त डाळ आणि चपाती पाहून सासूबाई म्हणाल्या, तू कुर्मापुरी खाणार नाहीस? नाही आई, आजकाल मला असलं पचत नाही. सासूबाई म्हणाल्या, तू असं का म्हणत नाहीस? आमच्यासाठी एवढं सगळं बनवलं, ते तुला आवडलं नाही? आई, मी असं काहीही म्हटलेले नाही. मला मसालेदार जेवण पचत नाही. जर मी खाल्लं तर रात्रभर छातीत जळजळ होते. सासरे म्हणाले, बरोबर आहे सुनबाई, तू नेहमी काहीतरी टोमणे मारतेसच. बाबा, मी तुम्हा दोघांना काहीही वाईट बोलले नाही. जे जेवण बनवलं आहे ते तुम्ही खा. मी माझं साधं जेवण खाईन. उगाचच राईचा पर्वत का करताय तुम्ही? आता घरात 2 प्रकारचे जेवण बनवलं तर गॅस, तेल, मसाले, सगळ्याच गोष्टींचा खर्च वाढणार नाही का? अंजलीला वाटू लागलं इथून उठून कुठेतरी निघून जावं, पण ते शक्य नव्हतं. त्यामुळे अंजली खाली मान घालून जेवू लागली. आम्ही तुला काहीतरी विचारतोय, उगाच इथे उभे राहिलोय का? दोघांनी एकाच वेळी विचारलं. मी तुम्हाला काय उत्तर देऊ? उद्यापासून घरात जे जेवण बनेल तेच सगळ्यांनी खायचं. प्रत्येकासाठी वेगवेगळा स्वयंपाक करणे मला मंजूर नाही. सासूबाईंनी आपला आदेश ठणकावून सांगितला. अंजली ठीक आहे म्हणाली. जेवण झाल्यावर अंजली तिच्या खोलीत निघून गेली आणि कमलाची वाट पाहू लागली. कमलाने तिच्यासाठी तेल गरम करून आणले. ती अंजलीच्या डोक्याला मालिश करणारच होती, तेवढ्यात सासूबाईंचा कडाडणारा आवाज अंजलीच्या कानावर पडला. सासूबाई मोठ्या आवाजात बोलत होत्या, आम्ही 5 मुलांना जन्माला घातलं, पण हिची तर गरोदरपणात खूपच नाटकं चालू आहेत. जेवणात तेल नको, मसाले नको, ह्याच्यासाठी वेगळं जेवण, रात्री डोक्याला तेलाची मालिश, पाय गरम पाण्याने शेकायचं. आम्ही कधी अशी नाटकं केली नाहीत हो. अंजलीला काहीच कळेना की सासूबाईंना अचानक काय झालं. तिने कमलाकडे पाहिलं आणि विचारलं, काय गं कमला, तू खोलीत येण्याआधी काही झालं होतं का? ताई, आईंनी मला कमरेला औषध लावायला सांगितलं तेव्हा मी म्हणाले, आधी अंजूताईंच्या डोक्याची मालिश करून येते, मग तुमच्या कमरेला औषध लावते. मी एवढंच म्हटलं आणि आईसाहेब लगेचच ओरडायला लागल्या. अंजली म्हणाली, कमला, काही हरकत नाही. तू जा आणि आईंच्या कमरेला औषध लाव. आज मी माझ्या डोक्याला स्वतः तेल लावेन. सासूबाई बोलतच होत्या. कामवाली आहेस तर कामवालीसारखीच राहा. मालकीण होण्याचा प्रयत्न करू नकोस. अंजली म्हणाली, सॉरी कमला, आईच्या वतीने मी तुझी माफी मागते. तेव्हा कमला हसून म्हणाली, काही हरकत नाही ताई, त्या रागात आहेत म्हणून बोलल्या असतील. अंजली म्हणाली, तू आईंना कोणत्याही गोष्टीचं उलट उत्तर देऊ नकोस कमला. जसे त्या म्हणतील तशीच कामे करत जा. अगं कमला, कुठे आहेस? औषध घेऊन येतेस की नाही? माझी कंबर वेदनेने आखडली आहे. तेव्हा अंजली कमलाला हळूच म्हणाली, कमला, जा पटकन, नाहीतर त्या पुन्हा बाहेर येऊन ओरडायला लागतील. ठीक आहे ताई, मी थोड्या वेळाने तुमच्या डोक्याची मालिश करेन. काही हरकत नाही, तू आरामात जेवण करून झोप. आता मी पण झोपते. असं म्हणत अंजली तिच्या खोलीत परत गेली. खोलीत आल्यानंतर संजयचा फोन येण्याची वाट पाहू लागली, पण त्याचा फोन काही आला नाही.
थोड्या वेळाने कमला खोलीत आली आणि हळूहळू तेल लावत म्हणाली, ताई तुमच्या सासूबाईंना खूपच खडूस वाटतात बघा. संजय दादांचा फोन आला होता, माझ्या समोरच तक्रार सुरू झाली. अंजली लगेच म्हणाली, अरे संजयचा फोन आला होता? हो आला होता. तुम्हाला आला नाही का त्यांचा फोन? आला ना, ऑफिसमध्ये आठवण करून द्यायला, ड्रायव्हरला पाठवायला विसरू नकोस असं सांगायला. त्या व्यतिरिक्त अजून त्याने काही चौकशी केली नाही. काय ताई, दादांनी तुम्हाला तुमची तब्येत कशी आहे हेही विचारलं नाही? लक्षात असेल तरच विचारेल ना. आता तो त्याच्या आईचा मुलगा आहे. जाऊ द्या, अशा अवस्थेत तुम्ही जास्त ताण घेऊ नका, आरामात झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली ऑफिसला जायला निघाली. सासरे म्हणाले, सुनबाई आज पिझ्झा खायची इच्छा आहे. हो बाबा. हो बाबा, काय करत आहेस? लगेच ऑर्डर कर, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. त्यांच्या हातावर 10,000 रुपये ठेवत अंजली म्हणाली, बाबा तुम्हाला जे काही हवं आहे किंवा जे काही मनात आहे ते मागवा. असे बोलून अंजली घराबाहेर पडली. संध्याकाळी आली तेव्हा कमला म्हणाली, ताई आज बिर्याणी बनवली आहे, तुम्ही खाणार का? अजिबात नाही कमला, माझं मन अजिबात होत नाही. त्यापेक्षा तू माझ्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनव. अंजलीला आज ऑफिसमधून यायला थोडा उशीरच झाला होता. सासू सासरे जेवण करून त्यांच्या खोलीत झोपायला गेले होते. आता तर घरात रोजच तळलेलं मसालेदार जेवण बनवू लागलं. अंजली रागाने म्हणाली, तुला जे काही बनवायचं आहे ते मी यायच्या आधीच बनवून ठेवत जा आणि घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवत जा, म्हणजे हा तेलकट आणि मसाल्यांचा वास घरात राहणार नाही. मला सध्या कोणताच वास सहन होत नाही. आता कमला अंजली येण्याआधीच सगळ्या घरात अगरबत्ती लावून ठेवायची. एका रात्री अंजली जेवण करत होती. कमलाने पुलाव बनवला होता. तेव्हा अंजलीचे सासरे म्हणाले, अंजली आम्ही जेव्हापासून आलोय तू अजून एकदाही जेवण बनवलं नाहीस. यावर अंजली म्हणाली, हो बाबा, तुम्ही सांगा काय खायचं आहे, मी उद्या नक्की बनवेन. मग तू एक काम कर, नाश्त्यासाठी बटाटे वडे कर आणि जेवणासाठी नॉनव्हेज बनव. संध्याकाळी बाहेरून जेवण ऑर्डर कर. अंजली म्हणाली, बाबा मी बटाटे वडे बनवते, पण दुपारच्या जेवणात नॉनव्हेज बनवू शकणार नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, का नाही बनवू शकणार? अंजली म्हणाली, आई मला नॉनव्हेजचा वास येताच उलटी येते, त्यामुळे मी नॉनव्हेज बाहेरूनच ऑर्डर करते आणि जेव्हा मी ऑफिसला जाईन तेव्हा तुम्ही कमलाला सांगून तुम्हाला जे काय खायला आवडेल ते बनवायला सांगा. अंजली, तू हे काय बोलत आहेस? मला तुझ्या हातचं बनवलेलं नॉनव्हेज खायचं आहे आणि तू नाही म्हणत आहेस? बाबा, मी सांगितलं ना, मला त्याचा वास सहन होत नाही. ही सगळी नाटकं आहेत तुझी. आम्ही पण आमच्या वेळी 15-15 लोकांचे स्वयंपाक बनवत होतो. चपात्या लाटल्या, सगळ्यांना खायला घातलं, मुलांना जन्म दिला आणि भांडीही घासली आहेत. तू काय करतेस ग? तू तर काहीच करत नाहीस. आई, मी जे काही करते ते खूप आहे. हे गरजेचे नाही की तुम्हाला दिसण्यासाठी मी स्वयंपाकघरात राबत राहावं. तुझं तर तोंड कात्रीसारखं चालतं. तुझ्या आईवडिलांनी तर संस्कारच केले नाहीत तुझ्यावर. तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या आईवडिलांचे नाव का घेत असता? त्यांनी मला जे शिकवलं ते मी चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यांनी मला शिक्षण दिले, लायक बनवले. मी आज चांगला पगार घेते. तुमच्या मुलाच्या खांद्याला खांदा देऊन काम करून त्यांना साथ देते. बघा बघा, ही मुलगी किती वाद घालत आहे माझ्याबरोबर. पण असं नाही की उद्या गुपचूप चिकन बनवून आपल्याला खायला घालेल. नोकरी करते म्हणून आपल्याला रुबाब दाखवते. मी आजच संजयला सांगतो. हो बाबा, तुम्ही आजच संजयला सांगा, तुम्हाला जे काही करायचे ते करा, असे म्हणून अंजली तिच्या खोलीत निघून गेली. खूप दिवसांचं मनात साठवलेलं सगळं आज बाहेर पडलं होतं. 10 दिवस झाले पण अजूनही संजयचा फोन आला नव्हता. अंजली ऑफिसवरून आली होती. ती आता अजून बसलीही नव्हती तेवढ्यात संजयचा फोन आला. तो म्हणाला, मी तुला सांगून गेलो होतो ना, आईबाबांशी कोणत्याही गोष्टींवरून वाद घालू नकोस म्हणून. मी फोन करून सांगितले नाही तर तू ऐकणारच नाहीस का? तू उद्या त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवलं असतं तर काय झालं असतं? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की कमला बनवून खायला घालेल, त्याच्या वासाने मला त्रास होतो. संजय म्हणाला, अंजली, या जगात तू एकटीच नाहीस जिला मूल होणार आहे. या जगात कितीतरी बायका आहेत, त्या सगळं काही करतात. घरचं काम करून नोकरीसुद्धा करतात. अंजली म्हणाली, संजय मग तू तशाच मुलीशी लग्न का नाही केलं? तेव्हा तर तुला हायफाय आणि चांगली पगार घेणारी मुलगी हवी होती, जी महिन्याला 1 लाखापेक्षा कमी कमवत नव्हती. संजय, तू तर दुतोंडी निघालास. हे बघ अंजली, तू आजकाल माझ्याशी खूप वाद घालत आहेस. संजय, एक वेळ होती तेव्हा तुला माझा हाच वाद खूप आवडत होता. मी वाद घालते आणि तुझं प्रेम कुठे गेलं?
2 मिनिटे मी तुला दिसले नाही तर तू किती काळजी करत होतास आणि आज 10 दिवसांनी तू फोन केला आहेस तेही. अंजली, तू हे काय बोलतेस? मी तुला फोन केला नाही कारण मीही तिथे कामात बिझी होतो. थकून जातो. अरे वा, तुझ्या आईवडिलांना तर तू रोजच विचारत असतोस, नाश्त्याला काय खाल्लं, लंचला काय खाल्लं, डिनरला काय खाल्लं. म्हणजे तू माझी जासूसी करत असतेस का? अंजली म्हणाली, तुझ्या माहितीसाठी सांगते, मीही ह्याच घरात राहते. हे माझंही घर आहे. कोण कोणाला किती वेळा फोन करतो आणि काय बोलतो हे मला सगळं ऐकायला येतं. हे बघ अंजली, बाकीचं सोड. मला फक्त एवढं माहिती आहे, तू उद्या आईबाबांसाठी नॉनव्हेज बनवणार आहेस. अंजलीने काहीही न बोलता फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली कमलाला म्हणाली, कमला, आज माझी अर्जंट मीटिंग आहे. मी बाहेर जाणार आहे. आईबाबांना जे काही खायचं आहे ते त्यांना बनवून दे. असं म्हणून अंजली तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. तिथे जाऊन दुपारी जेवण करून झोपली. संध्याकाळी संजयचा फोन आला, पण अंजलीने उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिथूनच ऑफिसला निघून गेली. तेवढ्यात तिच्या नणंदेचा फोन आला. फोन उचलून हॅलो म्हटलं तर पलीकडून आवाज आला, वहिनी, माझे आई बाबा आले आहेत आणि तुम्ही कुठे भटकत आहात? काल दिवसभर ते दोघं तुमची वाट बघत बसले होते, पण तुम्हाला त्यांची अजिबात काळजी नाही. अंजली म्हणाली, मी त्यांना सांगूनच बाहेर आले होते. मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं होतं, पण रात्री उशीर झाला म्हणून मी आईबाबांच्या घरी आले. पलीकडून आवाज आला, तुम्ही हे का सांगत नाही की तुम्हाला माझ्या आईवडिलांना स्वतःच्या हाताने बनवून खायला घालावे लागेल म्हणून तुम्ही घर सोडून निघून गेलात? अंजली शांतपणे म्हणाली, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. मी यावर कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही. मी आता ऑफिसमध्ये आहे. ठीक आहे. नणंद म्हणाली, मग मी माझ्या आईबाबांना माझ्या घरी घेऊन येते. काय फायदा त्यांचा तुमच्या घरी राहून? बिचारे जेवणासाठी तळमळत आहेत. इकडे आणून कमीत कमी मी तरी त्यांना त्यांच्या आवडीचं खायला घालते. अंजली म्हणाली, ठीक आहे, जशी तुमची मर्जी. पुढच्या 5च मिनिटात संजयचा कॉल आला. तो रागाने म्हणाला, केलं ना तुझ्या मनाप्रमाणे? काय झालं असतं आईबाबांना त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करून खायला घातला असता तर? पण नाही, तुला तर प्रत्येक गोष्टी तुझी घमेंड दाखवायची असते. आता प्रत्येक ठिकाणी माझी बदनामी होईल. जेव्हापासून आले आहेत तुझ्या हातचे जेवण खाण्यासाठी तळमळत आहेत, पण नाही, सुनेला स्वतःच्या हाताने बनवून खायला घालायचेच नाही. अंजली रागाने म्हणाली, झालं तुमचं बोलून. जर मी त्यांची काळजी घेत नसेल तर यापुढे जेव्हाही त्यांना इकडे बोलवाल तेव्हा तुमच्या उपस्थितीत बोलवा आणि जे काही खायला बनवून घालायचं आहे ते तुम्ही स्वतः बनवून खायला घाला. मी माझ्या होणाऱ्या बाळाला कुठल्याही संकटात टाकणार नाही. समजलं का तुम्हाला? की दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगायचं आहे? एवढं म्हणत अंजलीने फोन करून टाकला. संजय हॅलो हॅलो म्हणत होता. त्याने तिला पुन्हा एकदा फोन लावला, पण यावेळी अंजलीने फोन उचलला नाही. संध्याकाळी जेव्हा अंजली घरी आली तेव्हा संजय आधीच आला होता. संजयला पाहून अंजली म्हणाली, अरे, तू एवढ्या लवकर आलास? मला सांगितलं नाहीस? काय सांगू तुला? आधी हे घरातलं महाभारत तर संपवू दे. एवढं काय झालं की तुला ट्रेनिंग सोडून यावं लागलं? काही झालं नाही. तुला माहिती आहे का, तू माझ्या आईवडिलांचा किती मोठा अपमान केला आहेस? संजय, मी असं काय केलं? अंजली, मी आईबाबांना इकडे विनंती करून घेऊन आलो आहे. तुझ्यासाठी ते इथे राहतात, त्यामुळे आता तू जाऊन त्यांची माफी माग. कसली माफी आणि कोणत्या गोष्टीसाठी माफी मागायची मी त्यांना? मी काहीही चुकीचे बोलले नाही, फक्त माझे विचार मांडले. अंजली, मला ते काही माहिती नाही, पण तुला आईबाबांची माफी मागावीच लागेल. संजय म्हणाला, कमला, तू माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. आणि हो, यापुढे कमला या घरात काम करणार नाही. मग कोण काम करणार घरचं? संजय म्हणाला, तू करणार. आणि कोण? माफ कर संजय, मी दोन्ही ठिकाणी काम करू शकत नाही. पाहिलेस का संजय, आम्ही म्हणत होतो ना, हिला फक्त तोंड चालवायला येतं, ती काही माफी मागणार नाही. संजय म्हणाला, नाही आई, ती माफी मागेल आणि तिला माफी मागावीच लागेल. अंजली म्हणाली, सॉरी संजय, मी चुकीची नव्हते म्हणून माफी मागणार नाही. आणि हो, येणारं बाळ तुझं आहे. सासू म्हणाली, ही महाराणी तर नेहमी मुलाचं निमित्त करून काम न करण्याचा उपाय शोधत असते. दिवसभर आराम करण्याची सवय लागली आहे हिला. आई, ऑफिसमध्ये किती काम असतं, तुम्ही एकदा येऊन बघा. आम्हीही लहान मुलं सांभाळली आहेत आणि घरकामही केलं आहे, पण तुम्ही नोकरी केली नाही ना. माझ्या आईला उलट उत्तर देतेस, असं म्हणत संजयने अंजलीवर हात उचलला. कमला तिथेच होती. ती म्हणाली, दादा, तुम्ही हे काय करत आहात? कोण आपल्या गरोदर बायकोवर हात उचलतो?
नाही कमला, आता जे करायचं आहे ते मीच करणार आहे. त्याचं धाडस कसं झालं माझ्यावर हात उचलण्याचं? मी अडाणी मुलगी नाही, शिकलेली आहे. मला माझे अधिकार माहिती आहेत. बघा कशी निर्लज्ज अजूनही तोंड चालवत आहे. लाज नावाची गोष्टच नाही हिच्याकडे, सासरे म्हणाले. अंजली 100 नंबर डायल करून खोलीत गेली आणि स्वतःला बंद करून घेतलं. खोलीत गेल्यावर तिने आईवडिलांना फोन लावला. थोड्याच वेळात पोलीस आणि तिचे आईबाबा आले. पोलीस आल्यावर अंजली खोलीतून बाहेर आली आणि गालावर उमटलेले बोटांचे ठसे दाखवले. अंजलीचे सासू सासरे म्हणाले, ही खोटं बोलत आहे. स्वतः खोलीत जाऊन स्वतःला मारून घेतलं असेल हिने. यावर कमला म्हणाली, तुम्ही लोक किती निर्दयी आहात. एका गरोदर सुनेवर कसले आरोप करत आहात? कमलाने पोलिसांना सांगितलं की संजयने अंजलीवर हात उचलला होता. जेव्हा संजयला पोलीस घेऊन जाऊ लागले तेव्हा अंजली म्हणाली, सर 1 मिनिट. माझा चांगला संसार माझ्याच लोकांनी उद्ध्वस्त केला. माहिती नाही त्यांना असं करून काय मिळालं, पण आज माझं सगळं संपलं. माझं घरटं उद्ध्वस्त झालं. जे मी इतक्या प्रेमाने सजवलं होतं, किती कष्टानं उभारलं होतं. मी ऐकलं होतं चिमणी आपल्या पिलांना मोठं झाल्यावर घरट्याबाहेर झटकते आणि ते रिकामं घरटं आयुष्यभर त्यांच्या परतीची वाट पाहत राहतं. पण मला तसं नको होतं. मला सगळ्यांची साथ हवी होती, प्रेम हवं होतं. पण ज्यांना मी माझं समजलं त्यांच्या हातून माझं घरटं उद्ध्वस्त झालं. एवढं बोलून अंजली रडायला लागली. संजयला आता आपल्या चुकांची तीव्र जाणीव होऊ लागली, कारण त्याला आपल्या आईवडिलांचा स्वभाव ठाऊक होता, पण तरीही तो आपल्या बायकोशी असा वागला होता. तो अंजलीची माफी मागू लागला. मला माफ कर अंजली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अंजलीला तिचा उद्ध्वस्त झालेला संसार पाहून खूप वेदना झाल्या होत्या. त्यामुळे तिने त्याला माफ केले नाही. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये केवळ दुःख नव्हतं, तर एक ठाम निर्धारही होता. संजय हात जोडून म्हणत होता, अंजली मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. मला कळलंच नाही की मी काय करत होतो. आईबाबांच्या बोलण्यात येऊन मी तुझ्यावर हात उचलला. खरंच मी स्वतःला माफ करू शकत नाही. अंजली काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं चित्र फिरत होतं. तिने प्रेमाने सजवलेलं घर, आईवडिलांप्रमाणे मानलेले सासू सासरे आणि स्वतःच्या संसारासाठी केलेले प्रयत्न. ती त्यांना शांत आवाजात म्हणाली, संजय, माफी मागणं सोपं असतं, पण तुटलेला विश्वास जोडणं खूप कठीण असतं. पोलिसांनी संजयला गाडीत बसवलं. तो अजूनही मागे वळून अंजलीकडे पाहत होता. तिचे सासू सासरेही खूप रडत होते. अंजलीचे वडील तिच्याजवळ आले. त्यांनी हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चल बाळ, आता इथे राहण्याची गरज नाही. तू आमच्यासोबत चल. अंजलीने एकदा त्या घराकडे पाहिलं. त्या घराच्या प्रत्येक भिंतीवर तिच्या आठवणी होत्या, पण आज त्या भिंतीने तिचा अपमानही पाहिला होता. ती म्हणाली, बाबा, मी हार मानून चाललेली नाही, पण आता मला माझ्या बाळासाठी मजबूत राहायचं आहे. ती आपल्या आईवडिलांसोबत माहेरी गेली. काळ हळूहळू पुढे सरकत होता. संजय जामिनावर बाहेर आला होता. त्या घटनेनंतर त्याला स्वतःची चूक खूप खोलवर समजली होती. तो त्याच्या घरी आला. घरात शांतता होती, पण ती समाधानाची नव्हती, तर अपराधाची होती. एक दिवस तो अंजलीच्या माहेरी गेला. दरवाजा उघडला तेव्हा अंजली तिच्या हातात छोटंसं बाळ घेऊन उभी होती. संजयच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, हे हे माझं बाळ आहे ना? अंजली शांतपणे म्हणाली, हो, तुझंच बाळ आहे. संजय थरथरत्या आवाजात म्हणाला, अंजली, प्लीज मला एक संधी देशील का? मी सगळं बदलून टाकेन. आईबाबांनाही त्यांची चूक समजली आहे. मी वचन देतो, आता यापुढे मी कधीच तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. अंजली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग ती म्हणाली, संजय, संसार फक्त प्रेमाने चालत नाही, तर सन्मानानेही चालतो. त्या दिवशी तू माझा सन्मान तोडला होतास आणि ते विसरणं सोपं नाही. संजय शांत उभा राहिला. अंजली पुढे आली, पण मला माझ्या बाळाला वडिलांपासून दूर ठेवायचे नाही. जर तुला खरंच काही बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदल. तुझ्या आईवडिलांनाही समजाव, मगच आपण नव्याने सुरुवात करू. संजयच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. तो म्हणाला, मी वचन देतो अंजली. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन. अंजलीने आपल्या बाळाकडे पाहिलं. तिला वाटलं, कदाचित तुटलेलं घरटं पुन्हा उभं राहू शकतं, जर त्या घरट्याची पायाभरणी अहंकारावर नाही तर सन्मान आणि प्रेमावर केली तर. ती म्हणाली, ठीक आहे संजय, पण लक्षात ठेव, या घरट्याला पुन्हा तुटू द्यायचं नाही. संजयने आपल्या मुलाकडे पाहिले आणि मनोमन ठरवलं, यापुढे मी आपलं घरटं कधीच तुटू देणार नाही. आणि त्या दिवशी अंजलीच्या मोडलेल्या संसाराची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली.
तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.